अंबाजोगाई मोहा शिरसाळा हा राज्य रस्ता व परळी नागापूर बोदेगाव मोहा हा जिल्हा रस्ता गेल्या अनेक दिवसापासून रहदारीसाठी नादुरुस्त झाला असून त्यामुळं शेतकरी, विद्यार्थी, युवक, जनसामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। 3 वर्षापासून रस्ता मंजूर असूनही प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे अजूनही रस्ता दुरुस्त केला गेला नाही। त्याचबरोबर मुकुंदराज मंदिर परिसरातील रस्ता सुद्धा खूप खराब झाला आहे। त्यामुळं अनेक अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे। त्यामुळं सदरील रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत या मागणीसाठी भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ अर्थात DYFI युवक संघटनेनं या रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आणून सातत्यानं प्रशासनाकडे पाठपुरावा केला। प्रशासनानं या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं मंगळवार दिनांक 20 जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई कार्यालयावर निदर्शने करण्यात आली। यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दोन्ही रस्त्यांचे प्रश्न 10 फेब्रुवारीपर्यंत मार्गी लावू असं लेखी आश्वासन दिलं। त्यामुळं निदर्शने तात्पुरती स्थगित करण्यात आली। जर वेळेत काम सुरू झालं नाही तर कार्यालयाचा ताबा घेऊन बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला। यावेळी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड अजय बुरांडे, जिल्हा सचिव कॉम्रेड मुरलीधर नागरगोजे, कॉम्रेड रवींद्र देवरवाडे, व्यंकट ढाकणे, आबा कांबळे, प्रवीण देशमुख, DYFI संघटनेचे जिल्हा सचिव विशाल देशमुख, राज्य कमिटी सदस्य प्रशांत मस्के, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष जगन्नाथ पाटोळे, राहुल भावठाणकर, परळी तालुकाध्यक्ष विजय घुगे, मुंजा नवघरे, सिद्धराम सोळंके, जगदीश देशमुख, अशोक वाघमारे, प्रशांत देशमुख, पृथ्वी देशमुख, प्रकाश कावळे, मदन राठोड, एकनाथ पांचाळ, अशोक जाधव, प्रकाश घाडगे यांच्यासह इतर मोठ्या संख्येनं युवक सहभागी झाले होते। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गीते, अंबाजोगाई, जिल्हा बीड। वतीनं राज्य रस्ता असणारा अंबाजोगाई तो शिरसाळा रस्ता जो 3 वर्षापूर्वी वर्क ऑर्डर काढून मंजूर झालेला आहे, त्या रस्त्याचं काम अद्यावतपणे पूर्ण करा या मागण्याला घेऊन आज मोठ्या संख्येने या ठिकाणी निदर्शनं करण्यात आलेली आहेत। हा रस्ता केवळ 15,21,63,000 रुपयाची तरतूद असणारा रस्ता हा होत नाही। या संदर्भात वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सांगण्यात आलं की बजेट अभावी हा रस्ता आम्ही करू शकत नाही आहे। एका बाजूला 15 कोटीची तरतूद असणारा राज्य रस्ता 3 वर्षापासून केला जात नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र ज्या रस्त्याची गरज नाही आहे, ज्या रस्त्याच्या विरोधामध्ये हजारो शेतकरी मागच्या 3 वर्षापासून रस्त्यावरती येऊन विरोध करतायत, असा शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी मात्र 80,000 कोटी आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन 1,00,000 कोटीची खर्च करण्याची तयारी सरकार दाखवत आहे। यावरून या देशातलं आणि महाराष्ट्रातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार सर्वसामान्यांच्या रस्त्यापेक्षा उद्योगपत्यांच्या हिताच्या रस्त्यामध्ये लक्ष घालत आहे आणि हे आता या ठिकाणच्या तरुणांच्या लक्षात आलेलं आहे। याच्या विरोधामधला तरुण आता एकजूट झालेला आहे। आजचा हा संदेश यामधून या सरकारला दिलेला आहे। इन्क्लाब जिंदाबाद।